अन्यथा पवित्र पोर्टलचा फज्जा उडालेला आहे असं जे बोलतात आहे सध्या. त्याचबरोबर पवित्र पोर्टल बंद करा ही जी मागणी होते ती कशा प्रकारे त्याला थोडासा दुजोरा दिला जाईल. आणि आज जरी हे बंद नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळेस मात्र हे बंद पडू शकतं. हे रेकॉर्डेड मी सांगते. तुम्ही कदाचित ते सेव्ह करून ठेवा, वर्ड सेव्ह करून ठेवा जर तुम्ही शिक्षक असाल तर. कारण सध्याचं हे मृगजळ आहे ते कशा पद्धतीने गळफास बनलेला आहे उमेदवारांचा. त्याचबरोबर शाळांनाही त्याच्यामध्ये सफर होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आरटी नुसार सफर होतोय तो म्हणजे विद्यार्थी ज्याला कायमस्वरूपी शिक्षक हवाय आणि ज्याच्या शिक्षणाचं खूप मोठं नुकसान होतंय या सरकारच्या अशा शिक्षक पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये ते मात्र पूर्णतः निष्क्रिय ठरलेलं आहे. यापर्यंत पोहोचवा. कारण कळू द्या तुमच्या आई वडिलांना, तुमच्या फॅमिली मेंबर्सला, तुम्हाला, तुमच्या मित्रमैत्रिणींना की शिक्षक भरतीसाठी जेव्हा तुम्ही वाट पाहताय, जेव्हा तुम्ही त्याच्या रेसमध्ये अडकलेला आहात तेव्हा तुमच्यावरती नेहमी टांगती तलवार आहे आणि परिस्थिती खूप भयंकर आहे. जरी कितीही जरी आपण असं म्हणत असलो की मी शिक्षक होणारच आहे, परीक्षा झाली आता लगेच पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि त्याच्यानंतर लगेच ऍड येतील आणि मी शाळेमध्ये जॉईन होईल, तर ते खरंच वास्तव आहे का? आणि येणाऱ्या काळामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत? तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. आणि याच अपेक्षेसह आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. परंतु आय ओपनर व्हिडिओ नक्कीच असणार आहे. कारण सध्या जे काही बोललं जाते पोर्टल बद्दल व्यवस्थापनांकडून, शिक्षक भरती केवळ मृगजळ क्वेश्चन मार्क जरी असला तरी सुद्धा ते वास्तव सुद्धा आहे. कारण पवित्र पोर्टलचा अक्षरशः फज्जा झालेला आहे आणि पवित्र पोर्टल हे पवित्र राहिलेलंच नाहीये. सध्याची जी आजवरची भरती प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने होती आणि त्याच्यामध्ये उमेदवारांवरती कसा अन्याय झाला एवढं करून सुद्धा आजही ज्या व्यवस्थापनासाठी खासगी असतील, अनुदानित असतील, त्यांना खरंच शिक्षक मिळाले का हो? जवळपास 32 ते 34 हजार रिक्त पदं दाखवण्यात आली. त्याच्यामध्ये काही पुन्हा दाखवण्यात आली, त्याचं कॅल्क्युलेशन वेगवेगळं आहे. परंतु तेवढे शिक्षक तिथं जॉईन झाले का आणि का नाही जॉईन झाले? त्याच्यामुळे आज जे शाळांचं नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, त्याला खरंच हे पोर्टल शिक्षक भरतीचे उमेदवार जबाबदार आहेत का? की त्याला या व्यवस्थापना सुद्धा जबाबदार आहेत की ज्या मुलाखत राऊंड मध्ये ओपन सिक्रेट जे आहे त्या पद्धतीने मुलाखती घेतल्या जातात आणि नावालाच फक्त भरती होते का? आणि हे मृगजळ आहे ज्याच्यावरती भरोसा ठेवून जवळपास लाखो उमेदवार परीक्षा देतात. आयुष्याची कितीतरी वर्ष या भरतीची वाट पाहतात आणि हातामध्ये मात्र त्यांच्या भोपळा मिळतो. असे कितीतरी उमेदवार तुम्ही पाहिले असेल. फक्त एक सकारात्मक बाजू अशी आहे की पोर्टलमुळे गोरगरिबांची मुलं आहेत ती शिक्षक झालेली आहेत. परंतु दुसरी बाजू असं आहे की ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना ती नोकरी मिळालेली नाहीये. कारण त्यांची कुवत असूनही त्यांना ती नोकरी मिळू शकलेली नाही. ही सुद्धा तेवढीच रास्त परिस्थिती आहे. आणि येत्या काळामध्ये टेट 2025च्या शिक्षक भरतीची अजून लाखो उमेदवार वाट पाहतात आहे. त्यांचं भवितव्य कसं असणार आहे? किंवा आतापर्यंत भरतीमध्ये 2017ची भरती असेल, 2022ची भरती असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही झालेली भरती आहे, होणारी भरती आहे, त्याच्यामध्ये त्याच चुका व्हायला नको आणि तेच उमेदवार नको. याच्यासाठी काय करायला हवं? आपण पाहतोय की ही एक न्यूज पाहते. पुढारी वृत्तपत्राने वृत्तांकन केलेलं आहे. पवित्र पोर्टलचा फज्जा आणि शिक्षक भरती मृगजळ. शाळा हवालदिल झालेल्या आहेत, उमेदवारच फिरकेनात आणि उमेदवारांची खाजगी शाळामध्ये आधीच नोकरी आहे. त्यामुळे त्यांनी फक्त पोर्टलचा सेकंड ऑप्शन म्हणून ठेवलेला आहे. त्यामुळे शिक्षक भरतीचा बराच उमेदवारांचा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही पाहत असाल की शिक्षक भरती हाच त्यांचा बी प्लॅन आहे. त्यांनी कोणताही बी प्लॅन केलेला नाहीये. मित्रांनो, सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार जवळपास टेट 2022 मध्ये जवळपास 32,000 शिक्षकांची पदांसाठी टोटल ओव्हरऑल पहिला टप्पा, दुसरा टप्पा याच्यासाठी शिक्षक भरती करण्यात आली. प्लसच असतील परंतु कमी नाहीयेत. परंतु त्याच्यामध्ये वास्तविक उमेदवार किती जॉईन झाले? जवळपास अगदी 20,000 सुद्धा उमेदवार जॉईन झाले नाहीत. आणि एवढी उमेदवारांची पदं आहेत ती रिक्त झालेली आहेत. जिथं उमेदवार सांगतात आहे की आम्हाला नोकरी नाहीये, आमच्याकडे गुणवत्ता आहे, डीएड झालंय, बीएड झालंय, टीईटी झालंय, सीटीईटी झालंय, एमएड झालंय, एमपीएड झालंय,
एमफिल झालंय, पीएचडी झालंय, सेटनेट सुद्धा आम्ही करत आहोत, तरी सुद्धा टेट मध्ये चांगला स्कोर आहे, तरी सुद्धा आम्हाला नोकरी मिळत नाहीये. आणि एवढी बेरोजगारी वाढली असताना सुद्धा जिथं पदं रिक्त आहेत तरी सुद्धा तिथं पदं भरली जात नाहीत. आणि लाखो उमेदवार परीक्षा देतात, लाखो रुपये त्यांचे घालवतात, आणि जवळपास 2017च्या भरतीसाठी त्यांनी 8 वर्ष घालवलेली आहेत, 2022च्या भरतीमध्ये त्यांनी 3 वर्ष घालवलेली आहेत, आणि येणाऱ्या काळामध्ये 25च्या भरतीसाठी सुद्धा ते रेसमध्ये उतरलेले आहेत. मग त्याचं पुढे काय होणार आहे? वास्तविकता पहिल्यांदा गोष्ट समजून घेणं तितकीच गरजेची आहे, कारण उमेदवार आहेत ते इंटरव्ह्यू असो, विथ इंटरव्ह्यू असो किंवा विदाऊट इंटरव्ह्यू असो, त्यासाठी उमेदवार शाळेमध्ये पोहोचतच नाहीयेत, व्यवस्थापनामध्ये पोहोचतच नाही. त्याचं कारण असं आहे की ते ऑलरेडी कुठं ना कुठं तरी नोकरी करत आहेत. त्यामुळे त्यांनी जर योग्य वाटलं तरच तिथे जातात, अन्यथा ते तिथं नोकरी घेण्यासाठी जात नाहीत. परंतु असेच उमेदवार आहेत ते मेरिट मात्र अडकून ठेवतात ना. म्हणजे ज्या उमेदवारांना खरंच गरज आहे, आता सुद्धा आपण पाहतो की शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे 100च्या वरती उमेदवार होते त्यांना तरी संधी मिळायला हवी होती. सर्वसाधारण उमेदवार, आरक्षित गटातील उमेदवार, जर दुसरा टप्पा झाला नसता, त्याच उमेदवारांना वरच्या वर्गासाठी संधी दिली नसती तर ते शक्य झालं असतं. आणि ते मित्रांनो, येत्या भरतीमध्ये शक्य आहे की टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम होणार नाही. आणि त्याचबरोबर येणाऱ्या टेट 2025 मध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये उमेदवारांना नोकरी हवी अशा जिल्ह्यांचे त्यांना ऑप्शन देण्यात यावेत, म्हणजे ज्याला हवी आहे तो तिथं जाईल. आणि एक बिंदू एक भरती या नियमाप्रमाणे जो उमेदवार ऑलरेडी पोर्टलद्वारे लागलेला आहे त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली तर मात्र शिक्षक भरतीचं गणित असंच झालेलं दिसेल. येत्या काळामध्ये 30,000च काय, आपण कॅल्क्युलेशन नुसार नेहमी चॅनलवरती सांगत असतो की टेट 2025 मध्ये जवळपास 30,000 पदांची भरती होणार आहे. उमेदवारांना तुम्ही काळजी करू नका. याच्यामध्ये अजून जरी ऍडिशन झालं, 50,000 शिक्षकांची जरी भरती झाली तरी नावाला झालेली असेल, आकडा फक्त फुगवटा झालेला दिसेल, परंतु शिक्षक मात्र तिथे किती जॉईन झाले याचं उत्तर असंच असेल. हे मृगजळ ठरलेलं असेल आणि पवित्र पोर्टल नुसतं पवित्र न राहता त्याचा फज्जा उडालेला तुम्हाला दिसेल. वास्तविकता सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे आणि हे तुमच्या पॅरेंट्स पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी उमेदवार माझ्यावरती कॉल्स जे संपर्क साधत असतात, जे भेटत असतात, ते म्हणत असतात की मॅडम घरचे नेहमी फॅमिली मेंबर विचारत असतात की कधी होणार आहे तुझ्या भरतीचं, कधी काय होणार आहे, आणि मी त्यांना नेहमी काय उत्तर देऊ. माझ्याकडे उत्तर नाही त्यांना द्यायला, कारण माझं 1 मार्काने राहिलं, माझं 2 मार्काने राहिलं. मला वाटलं होतं की या राऊंड मध्ये माझं होणारच आहे, परंतु माझं झालं नाही. जागा तिकडे रिक्त राहिलेल्या आहेत. शाळा व्यवस्थापना यांनी इंटरव्ह्यूची तयारी केली होती, मुलाखतीची अगदी जय्यत तयारी करून सुद्धा उमेदवार तिथं पोहोचलेच नाहीत. सध्या पोर्टलद्वारे विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये 10 पैकी तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी एका जागेसाठी 10 उमेदवार दिले जातात, परंतु तिथं अगदी 2-3 उमेदवार पोहोचले. जे पोहोचले त्यांना पैशाची मागणी केली, त्यामुळे तेही तिथे कंप्लाय करू शकले नाहीत. आणि ज्या उमेदवारांनी पैसे दिले नाहीत त्या व्यवस्थापनाने सुद्धा, त्या शाळेने सुद्धा काय केलं की ती जागा भरली नाही. त्यांनी अजून वाट पाहू की पुढच्या भरतीमध्ये घेऊ, पण आम्हाला पैसे घेतल्याशिवाय उमेदवार भरायचा नाही. आणि नवनवीन नियम अचानक डायरेक्ट जाहीर केले जातात, त्याच्यामुळे उमेदवारांची सुद्धा खूप निराशा होते आणि त्यांना सुद्धा कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, आणि तो म्हणजे शिक्षक आणि तो म्हणजे भावी शिक्षक, हे असं बोललं तर कोणतंही वाईट ठरणार नाही. मित्रांनो, सध्या पोर्टल भरतीमध्ये टेट 2022 मध्ये जी आतापर्यंतची जी परिस्थिती आहे, तो प्रवास आहे, खूप खडतर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी संघटना असतील, उमेदवार असतील, अभियोग्यताधारक असतील, त्यांना लढावंच लागलेलं आहे. तोपर्यंत त्यांना कधी ती प्रोसेस आहे ती पुढं मूव्ह केलेली दिसली नाहीये. कोणती गोष्ट मागितल्याशिवाय मिळत नाही, हा शिक्षक भरतीचा इतिहास आहे. नेहमी मी चॅनलवरती सांगत असते आणि इथून सुद्धा परिस्थिती तशीच आहे. निकालासाठी भांडलोय, परीक्षेसाठी भांडलोय, आणि येणाऱ्या काळामध्ये पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी भांडावं लागणार आहे. आणि नंतर शिक्षक भरतीचे राऊंड होऊन तुमच्या हातामध्ये ऑर्डर भेटेपर्यंत किती वेळा भांडावं लागेल याचं गणित मी आत्ताच तुम्हाला सांगू शकत नाही, कारण हा इतिहासच एवढा मोठा आहे. आणि त्याचमध्ये सध्या मात्र जे काही पवित्र पोर्टल बंद करा ही जी मागणी होते ती जनरली अनुदानित खाजगी संस्था चालकांकडून होते, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला उमेदवार मिळत नाही, क्वालिटीवाले उमेदवार मिळत नाही, किंवा आम्ही 10 उमेदवार मागितले होते परंतु आमच्याकडे 1-2 उमेदवार सुद्धा पोहोचत नाहीत. ते त्यांच्या पद्धतीने जरी सांगत असले तरी येत्या काळामध्ये मित्रांनो सध्या उमेदवार का मिळत नाहीयेत, का जात नाहीत, कारण जो उमेदवार तिथं लागलेला आहे, ज्याला तिथं निवड झालेली आहे, तो ऑलरेडी कुठं तर काम करत असतो, आणि जो जातो त्याला पैशाची मागणी केली जाते, त्यामुळे तो जॉईन करत नाही. बऱ्याच गोष्टी याला अजूनही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुम्हाला काय वाटतं, याची कारणं काय आहे ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा, कारण बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आपल्या हातामध्ये. मी नेहमीच तुम्हाला सांगत असते, सध्याची जी परिस्थिती आहे ही न्यूज तुम्ही पाहू शकता, पुढारी न्यूजपेपरची आहे, आणि खरंच याच्यामध्ये वास्तव मांडलेलं आहे. आणि हे जरी
दाखवण्यासाठी असलं तरी वास्तविक परिस्थिती आहे खूप विचित्र आहे. ते उमेदवारांना बिईंग टीचर म्हणून त्यांना चांगलंच माहित आहे. परंतु एक मात्र खूप मोठा गोल आणि झोल या शालेय शिक्षण विभागानं आतापर्यंत शिक्षक भरतीमध्ये केलेला आहे की त्यांनी कोणतंही टाइम टेबल दिलेलं नाहीये. संच मान्यता पहिली पदं दाखवून त्यांनी शिक्षक भरती केलेली नाहीये. पहिल्यांदा परीक्षा घेतली जाते जगातली एकमेव भरती आणि नंतर पदं दाखवली जातात. पदं दाखवण्यासाठी रिक्त पदं करण्यासाठी वर्ष जातं आणि अशा पद्धतीने शिक्षक भरती शिक्षक होण्यासाठी जवळपास 1 वर्षाचा कालावधी लागून जातो. आणि ज्या विद्यार्थ्याला जिथं ज्याचं नुकसान होते, ज्याला शिक्षक पाहिजे त्याला शिक्षक मिळू शकत नाही. पालकांची आंदोलनं होतात, झेडपीच्या शाळा बंद केल्या जातात, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे शाळा भरवल्या जातात, तेव्हा कुठंतरी मग कंत्राटी शिक्षक भरती केली जाते आणि ते थांबवण्याचा तिथपुरता प्रयत्न केला जातो. पण याला सोल्युशन काय, याच्यातून मार्ग काय, याच्यावरती कोणी विचार करताना दिसत नाही. शिक्षण मंत्री येतात, शिक्षण मंत्री जातात, परंतु परिस्थिती तेवढी तितकीशी बदलताना आपल्याला दिसत नाहीये मित्रांनो. आणि ती बदलायला हवी. जे पाठीमागच्या झालेल्या चुका आहेत त्या तर पुढे व्हायला नकोत, हा तर विचार करायला हवा. पाठच्याच पुढच्या ठेस पाठच्या शहाणा असं मराठीमध्ये म्हण आहे, त्या पद्धतीने तर असं व्हायला नको. येणाऱ्या काळामध्ये पवित्र पोर्टल भरतीमध्ये बऱ्याच बदलांची अपेक्षा आहे. एक बिंदू एक भरती जो पोर्टलवरती लागलेला आहे तो पुन्हा लागायला नको. त्याचबरोबर प्रतीक्षा यादी फार गरजेची आहे. टप्प्यामध्ये भरती न करता प्रतीक्षा यादी लावा, जेणेकरून कसं येईल की ज्या उमेदवाराला तिथं गेला नाही किंवा कधी कधी काय होतं मित्रांनो की उमेदवारांकडे कागदपत्र नसतात. पोर्टलवरती जे काही आपण कागदपत्र अपलोड करतो त्याचबरोबर आयबीपीएसच्या वेबसाईटवरती जे तुम्ही कागदपत्र अपलोड केलेली आहेत त्याला कोणताही शहानिशा केली नाही डॉक्युमेंटची. तुमची नंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा पूर्णतः शहानिशा करण्यात येईल. म्हणजे फक्त तुमची तिथे कॅटेगरी आणि तुमचे मार्क्स एवढंच फक्त तिथं कन्फर्म असतं, बाकीचं सगळं चेंज करता येतं.